हिवाळी अधिवेशनात IAS अधिकारी तुकाराम मुंढेंवर झालेल्या आरोपांनी वातावरण चांगलंच तापलं होतं. नागपुरातील आमदार कृष्णा खोपडेंनी तुकाराम मुंढे समर्थक धमकावत असल्याचा आरोप मुख्यमंत्री फडणवीसांसमोर केला होता. त्यानंतर आज पहिल्यांदाच तुकाराम मुंढे यांनी त्यांची भूमिका मांडली. ABP माझाशी बोलताना तुकाराम मुंढे म्हणाले की एका प्रामाणिक अधिकाऱ्याला किती त्रास द्यायचा अशी प्रतिक्रिया तुकाराम मुंढेंनी दिली. तसंच कृष्णा खोपडेंचं थेट नाव घेणं टाळत नागपुरात काम करताना काही लोकांची मनमानी होऊ न दिल्यानं वारंवार कट रचला जात असल्याचा देखील आरोप त्यांनी केला. तुकाराम मुंढेंनी ABP माझाला काय प्रतिक्रिया दिली ती आपण पाहूया. नागपूर पालिकेत 17 कर्मचाऱ्यांच्या 2001 पासूनच्या प्रलंबित वेतनाची फाईल माझ्या समोर आली. हे कर्मचारी बेकायदेशीररित्या नोकरी करत असल्याचं माझ्या निदर्शनास आलं. वेतन फाईलवर मी स्वाक्षरी न करता प्रकरणात विभागीय चौकशी लावली. शासनाच्या नियमाप्रमाणे सर्व 17 जणांना नोकरीतून बडतर्फ केलं. बडतर्फ केलेल्या एका स्थानिक आमदाराच्या जवळच्या नातेवाईकाचा समावेश होता. त्यामुळेच माझ्या विरोधात स्थानिक आमदारानं आरोपांची मोहीम सुरू केली. नागपूरच्या माझ्या कार्यकाळात मला कोणतंही ठोस काम करू दिलं नाही. खोटे आरोप करत वेगवेगळ्या समित्यांद्वारे माझी चौकशी केली, कामात अडथळे आणले. चौकशीत मी निर्दोष आढळल्यानंतरही माझ्यावर पुन्हा पुन्हा तेच आरोप केले गेले. एखाद्या प्रामाणिक अधिकाऱ्याला किती त्रास द्यायचा हा मानसिक छळ नाही का? दरम्यान दुसरीकडे भाजप आमदार कृष्णा खोपडे यांनी मात्र तुकाराम मुंढेंना उत्तर दिलंय. अगर तुम्हाला काही वाटत होतं तर 17 कर्मचाऱ्याच्या बद्दल तर तुम्ही प्रस्ताव शासनाला पाठवायला पाहिजे नव्हता. या अगोदर 106 पैकी 89 लोकांना घेतला, 17 लोक राहिले होते. नंतर 17 लोकांना महानगर शासनाने आदेश दिले आणि यांच्या अगोदरच्या आयुक्तांनी त्यांना रजू केलं. पहिले 4.5 वर्ष काम केलं, मग 6 महिने त्यांनी काम केलं. अगर काही त्यांना प्रॉब्लेम होते आणि ती फाईल कोणत्या कारणासाठी त्यांच्याकडे पुटअप झाली हे सुद्धा त्यांनी तपासून घेतलं पाहिजे. ज्या प्रस्तावासाठी ती फाईल पुटअप झाली आणि त्या प्रस्तावावर त्यांनी सस्पेंडची अगर ऑर्डर देणे आणि क्लास 4च्या अधिकाऱ्यावर अशा प्रकारचे अन्याय करणे हे त्या IAS अधिकाऱ्याला शोभलं नाही आणि हे निर्णय त्यांनी त्यावेळेस चुकीचा घेतला. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.